Hello student, once again welcome in सहज शिक्षण. तर स्टुडंट आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान हा विषय बघत आहोत. त्यातला 5वा धडा आहे अन्न पदार्थांची सुरक्षा आणि या धड्याचा आपण आज स्वाध्याय बघणार आहोत. तर त्याच्यापूर्वी विद्यार्थ्यांनो स्वाध्याय 1, 2, 3, 4 या चारही धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. 7वी सामान्य विज्ञान स्वाध्याय ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. खाली जो बेल आयकॉन दिला आहे याच्यावरती बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे स्वाध्याय जेव्हा मी अपलोड करीन तेव्हा त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर आपण आता जास्त वेळ न घालवता आपल्या लगेच स्वाध्यायाला स्टार्ट करणार आहोत. आणि आपला पहिला प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. तर चला, तर या ठिकाणी हे दिलेले आहेत पर्याय. किरणीय, किरणीयन, निर्जलीकरण, पाश्चरीकरण, नैसर्गिक परिरक्षक, रासायनिक परिरक्षक. तर आपला अ प्रश्न यातला, शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला असे म्हणतात. तर याचं उत्तर बघा, पूर्ण वाक्यात उत्तर द्यायचं आहे. परीक्षेमध्ये डायरेक्ट तुम्ही जो ऑप्शन आहे किंवा जो पर्याय आहे हा फक्त निर्जलीकरण असं लिहायचं नाही, तर हे वाक्य पूर्ण लिहायचं आहे. आणि जो ऑप्शन आहे किंवा जो पर्याय तुम्ही निवडला आहे त्याला हायलाइट करायचा आहे किंवा अंडरलाईन करायचं आहे. तर शेतातील धान्य प्रखर सूर्यप्रकाशात सुकवणे याला निर्जलीकरण असे म्हणतात. म्हणजे त्यातील पाण्याचा सगळा अंश काढून टाकणे याला निर्जलीकरण म्हणतात. आ, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थांच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला असे म्हणतात. तर उत्तर आहे, दूध व तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत तापवून ताबडतोब थंड करतात. अन्न पदार्थाच्या परिरक्षणाच्या या पद्धतीला पाश्चरीकरण असे म्हणतात. त्यानंतर ई, मीठ हे आहे. तर याचं उत्तर, मीठ हे नैसर्गिक परिरक्षक आहे. त्यानंतर ई, विनेगर हे आहे. तर विनेगर हे रासायनिक परिरक्षक आहे. त्याच्यामुळे अन्नपदार्थ टिकून राहतात. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. त्यातील प्रश्न अ, दुधाचे पाश्चरीकरण कसे करतात? तर बघा याचं उत्तर. पहिला, पाश्चरीकरण पद्धतीने दूध किंवा तत्सम पदार्थ विशिष्ट तापमानापर्यंत, उदाहरणार्थ 80 डिग्री सेल्सिअसला 15 मिनिटे तापवले जाते. दुसरा मुद्दा, नंतर ताबडतोब ते थंड केले जाते आणि यामुळे दुधातील सूक्ष्मजीवांचा नाश होऊन ते दीर्घकाळ टिकते. अशा प्रकारे दुधाचे पाश्चरीकरण केले जाते. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. आणि हो, इतर कुठल्याही विषयाच्या स्वाध्यायाचा व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आता प्रश्न आ, भेसळयुक्त अन्नपदार्थ का खाऊ नयेत? याचे उत्तर, भेसळयुक्त अन्नामुळे लहान मोठे, गरीब श्रीमंत सर्वांच्याच आरोग्याला धोका पोहोचतो. दुसरा मुद्दा, भेसळीच्या पदार्थांमुळे पोटाचे आजार किंवा विषबाधा होऊ शकते. तिसरा पॉइंट, काही प्रकारचे भेसळयुक्त अन्न दीर्घकाळपर्यंत खाल्ल्याने शरीरातील अवयवांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. आणि चौथा, कॅन्सर सारखे दुर्धर रोग होण्याचा धोका संभवतो. म्हणून भेसळयुक्त
अन्नपदार्थ खाऊ नयेत. प्रश्न ई. घरामधील अन्न सुरक्षित राहण्यासाठी तुमचे आई बाबा काय काळजी घेतात? तर या ठिकाणी मी माझ्या परीने उत्तर दिलेलं आहे. तुम्ही सुद्धा तुमचे पॉइंट्स याच्यामध्ये ऍड करू शकता. उत्तर बघा. घरामध्ये अन्न सुरक्षित राहण्यासाठी आई बाबा पुढील काळजी घेतात. अन्नपदार्थ थंड करणे, वाळवणे, सुकवणे, उकळणे, हवाबंद डब्यात ठेवणे. तसेच दुसरा मुद्दा, विविध पद्धतींमुळे अन्नपदार्थात होणारी सूक्ष्मजीवांची वाढ होत नाही आणि अन्न सुरक्षित राहते. ई प्रश्न. अन्न बिघाड कसा होतो? अन्न बिघाड करणारे विविध घटक कोणते? उत्तर. शेतात अन्नपदार्थ तयार होताना अनेक वेळेला त्यांना इजा पोहोचते, जसे अयोग्य हाताळणी, अयोग्य साठवण, अयोग्य वाहतूक इत्यादींमुळे ते खराब होतात. दुसरा मुद्दा, काही अन्नपदार्थ उदाहरणार्थ दूध, मांस इत्यादी आम्ल किंवा आम्लारीयुक्त असतात. तिसरा मुद्दा, काही अन्नपदार्थांचा धातूशी संपर्क झाल्यास रासायनिक प्रक्रियेमुळे ते बिघडतात. उ प्रश्न. अन्न टिकवण्याच्या कोणत्या पद्धतीचा वापर तुम्ही कराल? उत्तर. अन्न टिकवण्याच्या पुढील पद्धतींचा वापर आम्ही करू. गोठणीकरण, नैसर्गिक परिरक्षकांचा वापर, पाश्चरीकरण आणि अन्न हवाबंद डब्यात ठेवणे. प्रश्न तिसरा. काय करावे बरे? अ. बाजारात अनेक मिठाईवाले उघड्यावर मिठाईची विक्री करतात. उत्तर. उघड्यावर ठेवलेली मिठाई कधीही खाऊ नये. उघड्यावरचे पदार्थ खाल्ल्यास पोटाचे आजार होऊ शकतात. तिसरा. अन्न सुरक्षितता आणि मानांकने कायदा 2006 अनुसार अशा दूषित अन्न विक्रेत्यांवर कारवाई करता येते. आता त्यातील आ प्रश्न. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत आहे. उत्तर. पाणीपुरी विक्रेता अस्वच्छ हातानेच पाणीपुरी बनवत असेल तर त्याला त्याची चूक समजावून सांगावी. अस्वच्छतेमुळे पसरणाऱ्या आजारांची त्याला माहिती करून द्यावी. अशा अस्वच्छ ठिकाणी आपण पाणीपुरी खाणे टाळावे. ई. बाजारातून भरपूर भाजीपाला, फळे विकत आणली आहेत. उत्तर बघा. बाजारातून भरपूर भाजीपाला आणि फळे विकत, या ठिकाणी विकत हा शब्द आहे, आणल्यास ती स्वच्छ करून धुवून कोरडी करावीत. रेफ्रिजरेटरमध्ये भाजी ठेवण्याच्या जागी साठवणूक करावी. रेफ्रिजरेटर नसल्यास टोपली किंवा कापडी पिशवीमध्ये फळे, भाजीपाला नीट झाकून ठेवावा. त्यानंतर प्रश्न ई. उंदीर, झुरळ, पाल यांपासून अन्नपदार्थांचे रक्षण करायचे आहे. उत्तर. अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत. रेफ्रिजरेटर किंवा फडताळात म्हणजेच कपाटात. अन्नपदार्थ ठेवल्यास उंदीर, झुरळ, पाल यांसारख्या पासून अन्नाचे रक्षण होईल. तिसरा. अन्न साठवण्यासाठी उंदीर, झुरळ, पाल फिरकणार नाहीत अशी जागा निवडावी. प्रश्न चौथा. आमच्यातील वेगळा कोणते शोधा. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तसेच या व्हिडिओचा तुम्हाला मदत होत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
वेगळं कोण ओळखायचं आहे? अ. मीठ, विनेगर, सायट्रिक आम्ल, सोडियम बेन्झोएट. तर वेगळं आहे मीठ. आ. लाखीची डाळ, विटांची भुकटी, मेटॅनिल येल्लो आणि हळद पावडर. तर वेगळं आहे यातील हळद पावडर. त्यानंतर ई प्रश्न. केळी, सफरचंद, पेरू आणि बदाम. तर यातलं वेगळं आहे बदाम. पुढे प्रश्न ई. साठवणे, गोठवणे, निवळणे आणि सुकवणे. तर यातला वेगळा आहे शब्द साठवणे. प्रश्न 5वा. खालील तक्ता पूर्ण करा. तर अशा प्रकारे हा आपण तक्ता पूर्ण केलेला आहे. या ठिकाणी ब्राऊन कलर मध्ये जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत हे तक्ता पूर्ण करण्यासाठी विचारले होते. तर पदार्थ याच्यामध्ये हळद पावडर, तर त्यामध्ये काय बेसळ केली जाते? मेटॅनिल येल्लो ही बेसळ केली जाते. मिरीमध्ये पपईच्या बियांची बेसळ केली जाते. तर रव्यामध्ये लोह किसाची भेसळ केली जाते. आणि मधामध्ये गुळाचे पाणी याची भेसळ केली जाते. 6वा प्रश्न. असे का घडते ते लिहून त्यावर काय उपाय करता येईल ते सांगा. अ. गुणात्मक अन्न नासाडी होत आहे. तर याचं कारण आणि त्याचं उपाय आपल्याला सांगायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचं कारण काय ते बघूयात. अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षिततेच्या चुकीच्या पद्धती वापरणे, परिरक्षकांचा अतिरेकी वापर करणे, अन्न अति शिजवणे, भाज्या चिरून नंतर धुणे, अन्न तयार होऊन ते ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास लागणाऱ्या वेळेचा अंदाज चुकणे, यामुळे अन्नाची गुणात्मक नासाडी होते. आणि यावरचा उपाय. अन्नाची गुणात्मक नासाडी थांबवण्यासाठी पुढील उपाय करता येतील. अन्न रक्षण करताना अन्न सुरक्षतेच्या योग्य पद्धतीचा वापर करणे, अन्न पदार्थांच्या मध्ये परिरक्षकाचा अतिरेक वापर टाळणे, अन्न पदार्थ अति प्रमाणात शिजवणे टाळणे आणि अन्न तयार झाल्यापासून ते ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवणे. आ प्रश्न. शिजवलेला भात कच्चा लागत आहे. तर त्याचं कारण काय असू शकतं? भात शिजवताना पुरेसे पाणी न टाकल्याने शिजलेले भात कच्चा लागत आहे. तर यावरचा उपाय काय असतो बघा. अशा भाताला पुन्हा वाफ द्यावी आणि पाणी टाकून पुन्हा भात शिजवावा. सोपा आहे. पुढील प्रश्न ई. बाजारातून आणलेला गहू थोडा ओलसर आहे. तर याचं कारण काय बघा. अयोग्य साठवण व वितरणाच्या चुकीच्या पद्धतीचा वापर केल्याने तसेच हाताळणी योग्य प्रकारे न झाल्याने बाजारातून आणलेला गहू ओलसर असू शकतो. तर यावरती उपाय काय करा जाऊ शकतो बघा. गहू कडक उन्हात वाळवावा. गहू पूर्णतः वाळवल्यावर तो कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवावा. त्यानंतर दह्याची चव आंबट किंवा कडवट लागत आहे. तर याचं कारण काय बघा. दही विरजवताना लावलेले विरजण खराब झाले असेल तर दही आंबट किंवा कडवट लागते. जास्त दिवस उलटून गेले असतील तरी असे दही आंबट किंवा कडवट लागते. दह्याची साठवण योग्य त्या तापमानाला व्यवस्थित केले नसेल तरीही दही खराब होते. तर यावरचा उपाय. कडवट दही फेकून द्यावे. आंबट दही ताक करून किंवा साखर घालून वापरावे. उ प्रश्न. खूप वेळापूर्वी कापलेले फळ काळे पडले आहे. कारण कापलेल्या फळात रासायनिक प्रक्रिया झाल्याने फळ काळे पडते. तर यावरचा उपाय.
फळे कापून जास्त काळ ठेवू नये. फळे कापल्याबरोबर लगेच हवाबंद डब्यात झाकून ठेवावी. फळांच्या फोडींना हलकासा मिठाचा किंवा साखरेचा थर द्यावा. त्यामुळे फळ काळे पडण्याचे प्रमाण कमी होते. आता विद्यार्थ्यांनो 7वा प्रश्न आहे, कारणे द्या. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल किंवा या व्हिडिओची तुम्हाला काही मदत होत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. पहिला आहे 5 डिग्री सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. तर याचं उत्तर बघा. कमी तापमानाला अन्नपदार्थातील जैविक व रासायनिक प्रक्रियांचा वेग मंदावतो. त्यामुळे अन्नपदार्थ खूप काळ टिकू शकतात. म्हणून 5 डिग्री सेल्सिअस तापमानाला अन्नपदार्थ सुरक्षित राहतात. दुसरा, सध्या मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. याचे उत्तर, पहिला पारंपरिक पंगतीच्या पद्धतीमध्ये आग्रह करून अन्नाची नासाडी केली जाते. दुसरा आहे बुफे पद्धतीत आपल्याला हवे तितकेच जेवण ताटात घ्यायचे असते, त्यामुळे अन्नाची नासाडी कमी होते. आणि तिसरं, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मोठ्या समारंभात बुफे पद्धतीचा वापर करतात. तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाबरोबर या पाठाचा हा जो स्वाध्याय आहे हा संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. इतर कुठला स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास तसे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.